इथे येणारा एक शिक्षक ज्यांच्या प्रेमात पडली त्यांचीच एक विद्यार्थिनी. बघूया तिकडे काय शाळा चालली. येते आपली पुढची वैभव आणि विशाखा. ही कार्टी एक दिवस वेळेवर शिकवणीला येईल ते शपथ. येऊ दे, चांगली पट्टीने फोडून काढतो की नाही ते बघा. असतील आली. सॉरी सॉरी गुरुजी, हळूच पाठीवर थाप मारायला गेले तर चुकून जोरात लागली. अरे ते तुझी थाप म्हणजे साधी सुधी थाप आहे का ग? मरेल ना माणूस एक दिवस त्या थापेने. आणि तुला काय बचावलं होतात मध्ये येताना नॉक करून यायचं. जा आधी नॉक करून ये. वात्रट कार्टी. मे आय लव्ह यू गुरुजी. काय सांगितलं होतं आतमध्ये येताना मे आय कमीन गुरुजी असं ते आय असं म्हणायचं नाही. काय करू गुरुजी, ते दोनच शब्द माझ्या तोंडात बसलेत. अगं पण मी तोंडावर पडेन ना त्या दोन शब्दांनी तुझ्या. हे बघ, मी तुला सहन करतोय कारण तुझे वडील या गावचे सरपंच आहेत म्हणून. कार्टे घोड्यासारखी वाढलीये. या कपड्यात या वयात शोभत नाहीस तू आता आणि मावतही नाहीस. निवळ तुझ्या वडिलांचा धाक आहे ना म्हणून तुला सहन करतोय मी. कळलं गुरुजी? राम राम राम. शिकवा ना गुरुजी, शिकवा ना. डोळे आत घाला, पडतील ते खाली. काल मी तुला शुद्ध लेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणलंयस? हो आणलं गुरुजी. वाच. हे काय? खूप ओळी येत ना म्हणून श्वास भरून घेते गुरुजी. अजून वाचा पुढे. अंधारात काय ते? अंधारात हळूच तो त्याच्याकडे सरकला. बाई अगं तू काय कुठून कुठून वाचून लिहिलंयस हे तू? हे बघ हे बघ हे बाई. असंच लिहिलंय गुरुजी माझ्या मनचं. तू मनानं असं लिहितेस तो तुझ्या जवळ सरकला. पुढे वाचू गुरुजी. नको पुढे नको. तो तिला म्हणाला मला तू खूप आवडतेस, तुझी सुदृढता मला आवडते. त्यावर ती म्हणाली मलाही तू खूप आवडतोस, तुझं हे टक्कल मला खूप आवडतं गुरुजी. गौरी, मी ब्रह्मचारी माणूस आहे का? माझा पाठलाग करू नकोस ग. खरंच माझा पाठलाग करू नको. पुढे वाच. नको पुढे नको पुढे नको पुढे नको. ते मरो मरो जळलं ते शुद्ध लेखन मरो. हे बघ आपण आता भूगोलाचा अभ्यास करूया. भूगोलाचा अभ्यास करूया. हे बघ, काल मी तुला काय शिकवलं होतं? शीतकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध याच्यातला फरक सांगितला होता की नाही? तो सांग आता. शीतकटिबंधातील हवामान थंड असते, पण समशीतोष्ण कटिबंधातील हवामान तसे नसते. ते कधी गरम तर कधी गार, अल्लाददायक. त्यामुळेच समशीतोष्ण कटिबंधात लोकसंख्या प्रचंड वाढते. आणि गुरुजी, आपण समशीतोष्ण कटिबंधात राहतो ना, त्यामुळे ती लोकसंख्या, ती जबाबदारी आपल्यावरच पडली आहे ना गुरुजी. भूगोल नको भूगोल नको भूगोल नको भूगोल नको. तुला सुदान प्रदेशच मिळाला चरायला. इतिहास इतिहास. नला दमयंती आणि बाजीराव मस्तानी. तुम्ही माझे इतिहास नको इतिहास नको. हे बघ, आपण काय करूया? आपण आता शास्त्र. कुठले शास्त्र? भौतिक शास्त्र. भौतिक सुख मला खूप आवडतात. एकदम शांत पैसा. एकदम शांत पैसा. मला सांग, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? आपल्या गुरुबद्दल जे आकर्षण वाटते त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. अगं ते गुरुत्वाकर्षण आहे ग. गुरुत्वाकर्षण म्हणजे ते असं, ते असं सफरचंद असं खाली पडतं ना. ते आठवतंय का तुला सफरचंद? ऍडम आणि इव्हला देवाने सांगितलं होतं खाली पडलेलं सफरचंद खाऊ नको, तुला आकर्षण होईल. आणि तसंच झालं. त्यांनी ते सफरचंद खाल्लं आणि त्यांना आकर्षण झालं. तुम्ही पण खा नाही सफरचंद.
ब्रह्मचारी आहे ग मी. नको माझा असा छळ करूस तू. अगं ऍडम आणि यूच्या सफरचंदाविषयी नाही बोलत आहे मी. न्यूटनचा सफरचंद. न्यूटन कोण होता? न्यूटन हा वकील होता. न्यूटन वकील होता. हा. त्याचे लॉ आहेत ना कसले कसले. तुला सांगू का तुझा सगळा लॉ च्या झालेला आहे. चा संपूर्ण लॉच्या झालेला आहे. तू एक नंबरची बाद पोरगी आहेस. अगं ते लॉ शास्त्रातले ग कार्टे चांडाळणी. किती शास्त्रज्ञ शिकवले असता गायत मी. परवा कुठला शास्त्रज्ञ शिकवला? वात्सायन. क्या बात है. वाच कामसूत्र. तुझा बाप मला उघडा करून चिंच्या झाडाला उलटा टांगून खालनं धुरी देणार. अजून काय करता गुरुजी? तुम्हीच तर सांगितलं होतं जेम्स वात्सायन. अगं कार्टे तो जेम्स वॅटसन ग. वाटसन बाळा तुझं काय झालंय माहितीये का? वाह वैभव वाह. क्या बात है. तुझी ना दृष्टी बदलली. तुला कुठलाही विषय शिकवला तरी तू त्याच दृष्टीने सगळीकडे पाहतो. मी तुला शिकवू शकत नाही. तू जा. गुरुजी काय ते? शिकवा ना. काय? कविता. कुठली? देण्याने देत जावे, खेळणाऱ्याने घेत जावे. विंदाना सोड ग चांडाळणी. आत्मतळमळे त्यांच्यावर. अगं अर्थाचा अनर्थ करू नकोस ग. नको नको नको. काव्य साहित्य म्हणजे हैदोस घालशील तू त्याच्यात. गुरुजी गुरुजी मला साहित्य खूप आवडतं. सुहास शिरवळकरांच्या सगळ्या कादंबऱ्या मी नको वाचल्या. नको 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 नको. म्हणूनच साहित्य नको. आपण वेगळा विषय निवडूया. हा आपण गणित विषय निवडूया. त्यात तुला फारसा वाव नाहीये. चालेल. हा मला सांग. सदानंदाच्या लग्नाला 400 माणसे आली होती. अय्या, लग्न. अरे ग गुरुजी मला खूप आवडतं लग्न. मलाही करायचंय लग्न. बाळा तू सध्या गणिताकडे लक्ष दे. लग्नाकडे लक्ष देऊ नकोस. अजून काय करतो गुरुजी? लग्नानंतरच संसाराची सगळी गणितं सुरू होतात ना. अरे चाहे विसरलो. मग मी गणित बदलेन. बदला. हा. अगं बाई माझा देवानंद. मारून फिरून. हा तर आनंदाच्या मुंजीला 400 माणसे आली होती. अय्या मुंज. त्यात काय लाजण्यासारखं आता? मुंज म्हणजे मुलगा झालाच असेल ना. आणि लग्नाशिवाय कधी मुलगा होतो का गुरुजी? गुरुजी मला खूप आवडतं लग्न. आय लव्ह लग्न गुरुजी. लव्ह लग्न. आय लव्ह लग्न. सदानंदाच्या मयताला 400 माणसे आली होती. म्हणजे सनंदाची बायको विधवा झाली. अरे बापरे. ती तिच्या लग्नात किती नटली असेल ना. हातावर हिरवा चुळा, हिरवा शालू, गळ्यात मंगळसूत्र, मळवट, गजरे. आय आय ग आय लव्ह लग्न गुरुजी. मला पण करायचंय लग्न. सदानंद मेला तेव्हा तो ब्रह्मचारी होता. शी बावळ्यात. लग्न करताच मेला. गुरुजी जर त्यांनी लग्न केलं असतं ना तर त्याला लग्नातली गंमत कळली असती गुरुजी. लग्नानंतरची पहिली रात्र, सजवलेला बिछाना, हातात दुधाचा ग्लास. ब्रह्मचर्य जातंय बहुतेक.
अंधारात तिच्याकडे सरकला. ए भय ए भयंकर पोरगी आहेस तू, भयंकर. तुझ्या आयुष्यामध्ये काही होऊ शकत नाही. तू कधी पास होऊ शकत नाही. तू आयुष्यात नापासच होशील. गुरुजी नका हो असं बोलू नका, नका असं बोलू. मी जर नापावले ना तर माझे बाबा माझं लग्न लावून टाकते. कालच मला ते म्हणाले, गौरे यंदा जर का तू नापास झाली तर तुझं लग्न लावून देईन मी गुरुजी सोबत. गुरुजी गुरुजी कराल ना माझ्याशी लग्न. गुरुजी आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. गुरुजी पडले प्रेमात. क्या बात. चांगली चालली आहे शाळा. जरा विचारूयात आपल्या परीक्षकांना त्यांना कशी वाटली ही शाळा. क्या बात है. क्या बात. जादूगराचा एपिसोड आहे त्यामुळे नाही, खरी आहे नोट. 100 नंबरी खरी नोट आहे. तितकीच खरी आहे जित खरा तुमचा परफॉर्मन्स होता. क्या बात. वैभव, विशाखा, ऍब्सोल्युटली स्टनिंग परफॉर्मन्स. ज्याला मराठीत माझ्या माहितीत एकच शब्द आहे, कचकचित परफॉर्मन्स होता. अशा परफॉर्मन्सेस बद्दल जितकं कमी बोलावं तितकं बरं. कारण बोलायला गेलं तर खूप असतं बोलायला, आणि बोलून त्यातली गंमत नको घालूया आपण. आय थिंक वॉज अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस. क्या बात है सर. वाह. निर्मितीताई. नका रे मला बोलायला लावू नका रे. काय मी खूप दमले, हसून हसून खूप दमले. तू काय विचार आहे, मारायचा विचार आहे का मला? थकले मी हसून हसून. एकच गोष्ट करू शकते मी, चॉकलेट देऊ शकते तुम्हाला. क्या बात. एक गोष्ट राखा आमच्या दोघांची. शाळेची घंटा वाजली. शाळेची घंटा वाजली. हे पोरी घरी जात चाल. आणि आता बघूयात किती गुण मिळालेत. खरं तर तुम्हाला जे गुण द्यायचेत ना ते इकडे नाही आहेत. त्यामुळे इकडे असणारे सगळ्यात कमी गुण मी तुम्हाला देतोय. 10 पैकी 10. आणि निर्मितीताईंचे गुण करणार आहेत आता आपल्याला शेवटी. तेव्हा पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लीज.